संस्काराचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रू ही नतमस्तक होता, असा पुत्र होता आमचा छत्रपती शिवराय, ज्यांच्या शौर्याने लिहिली पराक्रमाची गाथा, त्या महाराजांच्या चरणी सदैव झुकता आमचा माता. आणि आज समालोचनासाठी सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय. 5 षटकाचा सामना असेल. एका साईडला असेल धोत्रेवाडी हा संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय बांगरवाडी संघ म्हणजे कवीचा संघ. इथे फटका चांगला आहे आणि माधवच्या बॅट मधून स्वागत केलं जात आहे किरण या गोलंदाजाचं. दुसऱ्या बॉलवर देखना रूप नक्कीच अगदी मी तर म्हणेन 15 ते 20 वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे, आणि तो खेळाडू सध्या स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल महादूला, तर नॉन स्ट्राईक एंडवर कवीला पाहू शकाल, सॉरी सुरेशला पाहू शकाल. इथे संधी होती विकेट प्राप्त करण्याची, परंतु फार चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने P1चा पहिला षटक म्हणजेच 38 सर्कलचं षटक आपण पाहतोय. किरण गोलंदाजी ट्रॅकवर संघाचा कर्णधार. इथे ऑन स्ट्राईकला माधव, बॅटची कडा उडवला जातो, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात, फर्निचर बिघडवलंय. फलंदाज माधव बॅक टू द डगआउट. डिझर्ट देखील आपण ऐकलं जीवन सरांचं. तदनंतर थोडासा ब्रेक आणि तिसरी मॅच अनुभवतोय. आता विचार केला तर 1:05 झालेत. नक्कीच 1:05 या ठिकाणी झाले. तिसरी लढत आपण पाहतोय. एक बिग फाईट मॅच, एक मैत्रीपूर्ण लढत नक्कीच पाहायला मिळेल. आणि नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना दिनेशला आपण पाहतोय. अगदी कवीच्या सानिध्यात खेळणारी ही टीम या ठिकाणी आज खेळण्यासाठी सज्ज झाले. तर नक्कीच या ठिकाणी मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल. 5 षटकाचा सामना आहे. नक्कीच कवीला माहिती आहे की स्लो जेवढं खेळेल तेवढं मात्र रन्स या ठिकाणी जमा करू शकता. नेक्स्ट बॉल असेल शॉर्ट बॉल. इथे ट्रिपलला चित होत आहे. फलंदाज पुन्हा एकदा बाद होत आहे. फलंदाज दिनेश बॅक टू द डगआउट. आणि महादू यांच्या सानिध्यात खेळण्यासाठी हा जो संघ उतरलाय त्या संघाचं मात्र मी कौतुक करेल की नक्कीच या संघामध्ये 3 प्लेयर मात्र सिनियर पाहायला मिळतील. कवी असेल, महादू असेल आणि राम असेल. या तिघांच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण पाहतोय. हळूहळू का होईना परंतु धावा जमवाव्या लागतील. इथे कवीची बॅट मात्र तळपलंय. ते फटका चांगला आहे. मिड विकेटला बॉल निघून चाललाय. अगदी सीमा रेखा पार येतंय कवीच्या बॅट मधनं दमदार चौकार. या चौकाराने टीमची टोटल अर्थात P1चा पहिला षटक समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 10 या धावसंख्येवर. या मागचा जो सामना झाला अगदी चांगला सामना पाहायला मिळाला. तब्बल 63 रनाचं टार्गेट असून देखील ठोंबरेवाडी संघानं प्रयत्न सुरेख केले होते. शेवटच्या मोमेंटला अगदी 1 बॉल 7 धावा आणून ठेवल्या होत्या, परंतु चांगली गोलंदाजी. त्यानंतर विजय झाला लोबेवाडी टीम. इथे वाईड बॉल येतोय. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात फलकावर धावा लागलं घेतले ती मात्र 11 धावा. आज तुडुंब गर्दी या मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळते.
इथे स्लो बॉल त्यावर प्रति हल्ला अगदी बॉल निघालाय डीप मिड विकेटला त्या ठिकाणी बॉल अडवला जातोय फेकिंग होईल तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल आणि एका धाबेने धावफलक वधारेल 12 या धाव संख्येवर गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल सुनीलला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर एक बिग हिटर फलंदाज कवी ऑन स्ट्राईकला असेल ते कवीच्या बॅट मधनं उडवलाय अगदी आकाशाला गवसली घालणारा फटका कवी ऑन द फायर येतोय षटकार डीजे पहिलं सांगितलं होतं एखादा संघामध्ये सिनियर खेळाडू जेव्हा असतोय ना त्या सिनियर खेळाडूवर सर्व जबाबदारी असते ती आज जबाबदारी या ठिकाणी दाखवावी लागेल आणि ती स्पष्ट करत असताना कवी हा फलंदाज अतिशय चांगली दमदार फलंदाजी करतोय इथे फटका खेळायचा होता इनसाइडला परंतु डॉट डिलिव्हरी अफलातून गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल सुनीलला धोत्रेवाडी संघाकडून खेळत असताना सुनील देखील एक बिग हिटर फलंदाज आहे इथे पायचीत पकडला होता परंतु निर्धाव बॉलची सांगता प्रयत्न सुरेख होते त्याला सन्मान देण्याचं काम देखील केलं जात होता परंतु निर्धाव बॉल डॉट डिलिव्हरी अगदी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सुनील गोलंदाजी ट्रॅकवर ते पंचांच्या भूमिकेत सततच्या 2 दिवसामध्ये पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये प्रकाश भला होता तर आज देखील त्यांच्या माध्यमातून आपण पंच पाहतो यावेळेस फटका दमदार आहे वाडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल रवाना झाला होता आणि बॉल पकडला जाईल तोपर्यंत घेतली जाईल एक धाव स्ट्राईक रोटेट केली जाईल सलामीला गेलेला फलंदाज सुरेश मात्र स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय अगदी शरीर एष्टीचा विचार केला तर उंची हाईट खूप आहे तशी फटकेबाजी करावी लागेल गुडगा टेक तमाशा देख फटका खेळण्याचा इरादा केला होता परंतु डॉट बॉल आणि 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय टीमची टोटल अर्थात जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवर एक षटकार आला या सामन्यामध्ये आणि मैत्री कशी असावी ना ते आपण स्पष्ट मैदानामध्ये पाहतोय कारण एखादा कर्णधार समोरच्या टीमला प्रतिसाद देत असताना अगदीच मैत्रीपूर्ण लढत देखील आपण या ठिकाणी पाहतोय नक्कीच मैत्रीपूर्ण लढत असेल कारण एकमेकांच्या विरोधात भरपूर सामने खेळलेत आणि आपल्या विभागातील आपल्या पंचक्रोशीतील संघ ज्यावेळेस समोर खेळत असतो त्याला दाद देखील देणं आपलं काम असतं तेच काम करत असताना किरणला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर येतोय किरण तर फलंदाजीवर तुम्ही पाहू शकाल स्ट्राईक एंडला फलंदाज कवीला पुन्हा एकदा पाहू शकाल ज्या कवीवर फार मोठी जिम्मेदारी असेल इथे बॉल हवेत असेल शतरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय पहिल्याच बॉलवर गणागती प्रार बांगरवाडीचा ब्रँड कवी ऑन फायर षटकार फटकेबाजीला सुरुवात केली रन्स येत आहेत दुसरा बॉल यावेळेस खोला टाकला आणि यष्ट्या बुद्ध्वस्त केल्या जातात फलंदाज बाद दांडी गुल कवी बॅक टू द डगआउट डिझर्ट ठोक नेक्स्ट फलंदाज रामला आपण पाहतोय अप्रतिम बॅटिंग करत असताना कवी सध्या मैदानाच्या बाहेर येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही रामला पाहू शकाल फुल बॉल त्यावर प्रहार शतरक्षकाच्या डोक्यावरनं चुकी केली जाते फलंदाज इथे येतोय षटकार रिव्ह्यू चेक केला जाईल जर बॉल हाईटचा असेल तर नक्कीच नो दिला जाईल
हॅलो. नक्कीच नो बॉल असेल, या बॉलवर फ्री हिट असेल, यात कुठलीही शंका नाहीये. सर्वांना नियम सारखेच दिले जातील, यात शंका नाहीये. अगदी चांगलं आयोजन आपण पाहतोय. राम ऑन स्ट्राईकला. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल अडवणार, उचलणार, फेकणार, तत्पर्यंत घेतली जाईल एक सिंगल. आणि इथे खऱ्या अर्थाने मित्रमंडळींना ती झेल पकडली असती तर 5 धावा 6 धावा कुठेतरी वाचल्या असत्या, परंतु सुरेख प्रयत्न केले. आणि तदनंतर पाहता पाहता विचार केला तर 10 फलकावर धावा लागले गेत 33 धावा. यावेळेस आडव्या बॅटने पंचांचा बोट आकाशाकडे, पायचीत पकडला जातोय. फलंदाज बाद. मिस्टर सुरेश बॅक टू द डगआउट. प्रयत्न सुरेख केला होता, परंतु किरण गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. किरणला माहित आहे की बॉलिंग कशा प्रकारे करावी, कारण बॅटिंगचा विचार केला तर ग्राउंड चांगला पाहायला मिळतोय. तसेच या ठिकाणी चुकी करणार, थोडस फंबल होतंय, बॉल अडवला जाईल. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने अडवला आणि तदनंतर 2 धावा पाहायला मिळाल्या. फार चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय बांगरवाडीकडून. इथे पुन्हा एकदा बॉलला हलकासा पंच केलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली धावणार, तदनंतर घेतली जाईल एक सिंगल आणि या सिंगलने षटक संपतोय. टीमची टोटल जाऊन पोचले 36. 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 36 धावा धाव फलकावर लागले गेलेत. इथे 36 धाव फलकावर लागले गेलेत. एखादा चांगला स्कोर उभा करावा लागेल, कारण बिग हिटर फलंदाज धोत्रेवाडीकडे पाहायला मिळत आहेत. किरण असेल, सुनील असेल, कमळाकर सारखा फलंदाज आहेत. असे चांगले फलंदाज धोत्रेवाडी संघाकडे पाहायला मिळत आहेत. परंतु पहिल्या मॅचचा विचार केला तर काय ती फटकेबाजी. तब्बल 6 बॉल आणि 6 षटकार देखील या मैदानावर आपण पाहिले आज सकाळच्या सत्रामध्ये. इथे बॅटची हलकीशी कडा लागते आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला जातोय. जेव्हा खऱ्या अर्थाने पहिली मॅच झाली, पहिली लढत झाली बेकरेवाडी बनाम शिलारवाडी, तब्बल 103 धावांचा डोंगर उभा केला होता आणि तो चेस करण्यासाठी बेकरेवाडी संघ देखील उतरला होता. परंतु अप्रतिम गोलंदाजी, इथे बॉल वाईड जातोय, म्हणजे एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी पकडला जाईल, एक धाव घेतली जाईल. नक्कीच विचार केला तर तब्बल निलेशच्या बॅटमधनं 6 बॉल आणि 6 षटकार देखील पाहायला मिळाले. तब्बल 18 बॉल 79 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा येतोय वाईड बॉल. 18 बॉल आणि 79 धावा देखील या मैदानावर एका फलंदाजाने कुठल्या आज सकाळच्या सत्रामध्ये, आणि तब्बल 800 रुपयाचा मानकरी ठरला. यावेळेस बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि पकडली जाईल झेल, फलंदाज होईल बाद. रमेश बॅक टू द डगआउट. डीजे चारी बाजूला फक्त आणि फक्त प्रेक्षक दिसतील.
यात कोणतीही शंका नसेल. कारण विचार केला तर उद्या शेवटचा दिवस असेल या स्पर्धेचा आणि या शेवटच्या दिवसात मात्र या ठिकाणी फार मोठी गर्दी पाहायला मिळेल यात शंका नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज. शॉर्ट बॉल त्याला पुल करायचं होतं परंतु निर्धाव बॉलची सांगता होते. डॉट डिलिव्हरी अगदी चांगली बॉलिंग पाहायला मिळते. चौथा षटक आपण प्रगती पथावर पाहतोय. ऋतिकला पाहतोय पुन्हा एकदा लाईन आणि लय भरकटते. वाईड बॉलची सांगता होते. जेव्हा बॉल निर्धाव आले तशीच गोलंदाजी करावी लागेल कारण समोर तुम्हाला माहित आहे कवी सारखा एक भेदक मारा असणारा गोलंदाज आहे. माधव सारखा गोलंदाज आहे. दोन गोलंदाज बांगरवाडी संघाकडे पाहायला मिळतील यात शंका नाहीये. बॉल हवेत असेल क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार पुन्हा झेल सोडणार आणि मी तर म्हणेन फेक चुकीची कलेक्शन चुकीचा घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये आणि पाहता पाहता विकेट होईल पतन. फलंदाज बाद. धाव फलकावर धाबा लागले गेलेत ते 40 धाबा. 5 विकेटच्या मोबदल्यात 40 धाबा धाव फलकावर पाहायला मिळतात. धनंजय आणि लक्ष्मण अशी जोडी आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. सॉरी राम अशी जोडी पाहतोय. जोपर्यंत राम मैदानावर असेल तोपर्यंत मात्र धावा येतील यात शंका नाहीये. काय अफलातून गोलंदाजी. जेव्हा बॉल टाकला तेव्हा मात्र टर्न झाला आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. अगदी सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. इथे बॉल हवेत असेल क्षेत्ररक्षक बॉलला चेस करणार. मिस टाइम कॅच आहे आणि तिथे पाहायला गेला तर एकच धाव. षटक संपतोय. एका धाबेने धाव फलक वधारेल जाण पोहोचेल 41. 41 या धाव संख्येवर रामने आपल्याकडे स्ट्राईक तर ठेवले परंतु 6 बॉल शिल्लक असेल म्हणजे स्लॉग वरचा षटक 5वा षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये किती धावा ठोकून काढेल हा फलंदाज रामला आपण पाहतोय. बॅटिंग स्टान्सवर राम आहे तर नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज लक्ष्मणला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आदेश एक संघाचा तारणहार ठरणारा खेळाडू देखील 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून हा खेळाडू खेळतोय. आदेश गोलंदाजी ट्रॅकवर. त्या पहिलाच बॉल अगदी चांगला बॉल अगदी पायामध्ये टाकलेला हा चेंडू आणि मी तर म्हणेन डॉट डिलिव्हरी. फार चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक आहे या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. जर तुम्हाला वरचढ ठेवायचं असेल तर मी तर म्हणेन 50 पार करावी लागेल. 41 तर लागलेत. अजून किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. इथे पुन्हा एकदा अगदी खोलात टाकलेला बॉल. फार चांगली गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल आदेशला जेव्हा गरज होती तेव्हा आदेशने मात्र संघाला प्रत्येक वेळी चांगली गोलंदाजी करून दाखवले परंतु आज गरज आहे. 41 धावा झालेत. अजून कितपर्यंत धावा करतील टीम बांगरवाडी. समोर फलंदाज आहे अगदी रामला आपण पाहतोय. इथे फटका दमदार आहे ने रामच्या बॅट मधनं स्टँड इन डिलिव्हर्ड बॉलला फेकून दिलंय. 6 धावांकरिता येतोय रामच्या बॅट मधनं येतोय. बिग 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 षटकार. तिचे तर नक्कीच एक षटकार आला आणि या षटकाराने टीम जाऊन पोहोचेल 47. 47 धाव संख्येवर एक षटकार आलाय. राम ऑन स्ट्राईकला आहे. ते पुन्हा एकदा फटका खेळायचा होता परंतु डॉट बॉल. अफलातून गोलंदाजी. 4 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल 47. 47 धावा झालेत. या मैदानाचा विचार केला तर नक्कीच 50 पार करावे लागतील कारण फटकेबाजीसाठी अनुकूल आहे हा मैदान. नेक्स्ट मॅच असेल. यावेळेस बॉलला फक्त पंच केलाय
आणि इथे शतरक्षकाने पकडली जाते झेल, अप्रतिम झेल पकडली जाईल आणि फलंदाज होईल बाद. राम बॅक टू द डगआउट. षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर आदेशला आपण पाहतोय. यावेळेस बॉल तर फटका तर चांगला पाहायला मिळाला, परंतु का होईना एखादा नौका फलंदाज असतो ना, त्याला देखील आपण संयमाने खेळण्यास नक्कीच सांगत असतो आणि तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव घेतली जाईल. एका धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल. 48 धाबा गरज असेल जिंकण्यासाठी. येणारे 24 बॉल आणि 49 धावसंख्येची 49 धावा कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील हे देखील नेक्स्ट सत्रात आपण पाहू शकणार. नक्कीच आज विचार केला तर कशळे विभाग माजी अध्यक्ष खऱ्या अर्थाने अनिलजी दोरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देऊया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देऊया. नक्कीच पुढील जीवनासाठी त्याला लाख लाख शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे अनिल शेठ. इथे 24 बॉल आहेत, सॉरी 30 बॉल आहेत आणि गरज असेल ती 49 धावसंख्येची. समोर फलंदाज स्ट्राइक एंडवर ब्लास्ट फलंदाज किरणला आपण पाहतोय. पहिला बॉल किरण साठी आणि इथे एक धाव घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फट आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. नक्कीच 2 धावा आल्यात. यावेळेस मात्र बॉल खोलात टाकला होता. नक्कीच P1चा पहिला षटक आपण पाहतोय. पहिला षटक हाताळताना कवीला आपण पाहतोय. 2 धावाने श्री गणेशा केलाय धोत्रेवाडी संघाचं. 2 धावा धावफलकावर तर लागले गेलेत. इथून विचार केला तर अजूनही काय धाव संख्येची गरज असेल. P1चा पहिला षटक आहे आणि इथे ब्लास्ट केला जातोय. करण ऑन
ऑन द फायर. किरणच्या बॅट मध्ये येतोय षटकार. डीजे एक षटकार आलाय. 2 धाबा आल्यात. धाव फलकावर धावा लागले गेले ते मात्र 8 धाबा. इथे कवीची चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण पिबनचा पहिला षटक आहे. पहिल्या षटकामध्ये आनामारी नक्कीच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. ऑन स्ट्राईकला किरणला आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे. डीप फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू निघून जाईल. सीमा रेखा पार. किरणच्या बॅट मध्ये येतोय हा दमदार चौकार. नेक्स्ट बॉल असेल किरण साठी. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला बॉल रवाना झाला. अगदी सीमारेखा पार. मिळतील 6 रन. किरण येतोय षटकार. डीजे अगदी चांगली बॅटिंग पाहतोय. मी पहिलंच म्हटलं होतं किरण सारखा एक बिग हिटर फलंदाज आहे. समोर कवी सारखा गोलंदाज आहे. इथून बॉल हवेत असेल क्षेत्ररक्षक चुकी करणार आणि 1 धाव घेतली जाईल. नक्कीच एका धाववर समाधान मानावं लागलेत आणि इथे पाहता पाहता षटक संपतोय. म्हणजे 38 सर्कलचा जो षटक होता तो नक्कीच संपलाय. म्हणजे 6 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची टोटल जाऊन पोचले 19 या आकड्यावर. सरासरीचा विचार केला तर चांगली सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा षटक हाताळल्याने आपण पाहतोय माधवला. माधवचा देखील विचार केला तर एक चांगला गोलंदाज आहे. समोर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला ज्या फलंदाजाने 19 धावा कुठल्या तो फलंदाज किरण ऑन स्ट्राईकला. शॉर्ट बॉल त्यावर पुलचा फटका. सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा किरण ऑन द फायर. बॉल निघून चाललाय वाईडिश लॉंग अप मधून. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. इरेवाडीचा कर्णधार आणि मानगाववाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे. अगदी चांगली बॅटिंग पाहतोय. आणि इथून डॉट बॉलची सांगता. किरणला माहित असेल हा बॉल कसा चुकलोय. प्रयत्न तर चांगले होते परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणता बॉल कशा प्रकारे टर्न घेईल हे देखील सांगू शकत नाहीये. आणि पुढील बॉलवर बॉल हवेत असेल क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार परंतु बॉल निघून चालला अगदी सीमा रेखा पार. येतोय षटकार. इथे खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन फक्त सन्मान द्यायचा होता परंतु निर्धाव बॉलची सांगता. अगदी किरण हा फलंदाज थांबण्याचा नाव देखील घेत नाहीये. नुसते षटकारांची आतषबाजी आपण पाहिलं तर मैदानावर पाहायला मिळते. इथे बॅटची हलकीशी काढा लागते आणि या पंचांकडे दाद मागत असताना षटक संपतोय. जरी माधवचा विचार केला तर नक्कीच धावा गेल्या परंतु सराव प्रॅक्टिस नसल्या कारणाने या गोलंदाजाला धावा आल्या. अन्यथा या गोलंदाजाचा वैशिष्ट्य होत्या भल्या भल्या फलंदाजाला देखील त्याने घाम फोडला होता.
परंतु आता सरावाचा अभाव आणि अगदी वेळेअभावी टीम देखील आपल्याला साथ दिली बांगरवाडी संघाने आणि ती या ठिकाणी खेळण्यासाठी देखील उपस्थित झाली आणि खेळ देखील दमदार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यात शंका नाहीये. नेक्स्ट गोलंदाज लक्ष्मणला आपण पाहतोय. धाबा झाल्यात 37. 2 षटक 37 धाबा पाहायला मिळाल्या. येणारे 18 बॉल 12 धावसंख्येची गरज. इथे फटका चांगला आहे किरणच्या बॅट मधनं. आला 12 गेला 12 उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही तो मात्र फलंदाज सुनीलच्या बॅटचा दरारा. सोन्या का नक्की सोन्याला आपण पाहतोय. जसा किरणनी ब्लास्ट केला तसा सोन्या देखील कमी नाहीये. सोन्याचं नाव पहिलंच सर्वांना माहित आहे आणि सोन्या देखील त्याच पद्धतीची फटकेबाजी करतोय. इथे बॉल हवेत असेल परंतु शतरक्षक बनले प्रेक्षक. बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. षटकार विजयी षटकार. वेल प्लेड टीम धोत्रेवाडी. वेल प्लेड टीम बांगरवाडी. दोन्ही संघाने फार चांगला खेळ केला. दोन्ही संघाला देखील